नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आज आपण उन्हाळी वाळवणातील सर्वांची आवडती रेसिपी पाहणार आहे, ती म्हणजे कुरडई। कुरडई ही उन्हाळ्यात प्रत्येकाच्या घरात ही बनली जाते। आज आपण रव्याची कुरडई ही रेसिपी पाहणार आहे। अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात झटपट होणारी ही रेसिपी आहे। आता कुरडया तळल्यानंतर एकदम पांढऱ्या शुभ्र होण्यासाठी या व्हिडिओमध्ये मी काही टिप्स सांगितल्या आहेत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओज सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथं एका पातेल्यामध्ये 2 किलो रवा घेतलेला आहे। तुम्ही 0 साईजचा किंवा मोठा देखील रवा घेऊ शकता। तर आता हा 2 किलो रवा मी या डब्यामध्ये भिजत घालणार आहे। आता जास्त रवा आहे त्यामुळे मी उंच आकाराचं भांडं घेतलेलं आहे, तुम्ही पातेल्यामध्ये देखील घालू शकता। तर इथं 2 किलो रवा मी या डब्यामध्ये घेतलेला आहे। आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। त्याच पातेल्याने एक पातेलं मी पाणी घातलेलं आहे। आता पाणी घातल्यानंतर रवा हाताने एकदा सर्व व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे सर्व एकसारखा भिजला जातो। म्हणून रवा सर्वात अगोदर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीनं आपला रवा इथं व्यवस्थित मिक्स झालेला आहे। त्यानंतर आणखी अर्ध पातेलं मी पाणी घातलेलं आहे आणि हे आता झाकून असंच ठेवायचं आहे। आता पहिल्या दिवशी झाकण झाकताना डब्याचं अशा पद्धतीनं झाकायचं नाही, वरती मी उलटं करून ठेवलेलं आहे झाकण, कारण पूर्ण पॅक करून ठेवलं तर पहिल्या दिवशी आपला रवा जास्त फसफसतो आणि वरती येतो, म्हणून असंच झाकण ठेवायचं आहे। पहिला 1 दिवस रवा भिजल्यानंतर असा हा आपला रवा वरती येतो। त्यानंतर असा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि वरती जो फेस आहे ते फेसाचं पाणी आपण साईडला काढून घ्यायचं आहे। आता हे दुसऱ्या दिवशी मी हे पाणी काढून घेणार आहे। आता हे पूर्ण फेसाचं पांढरं पाणी आपण साईडला काढून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता बरोबर 1 पातेलं आपलं पाणी निघालेलं आहे आणि इथे आपला रवा खाली राहिलेला आहे। त्यानंतर याच्यामध्ये आणखी मी 1.5 पातेलं पाणी घालून रवा आता पूर्ण झाकण झाकून दुसऱ्या दिवशी देखील भिजत ठेवलेला आहे। असंच आपल्याला 3 दिवस याच्यातील पाणी काढायचं आहे। आता तिसऱ्या दिवशी हे मी पाणी काढत आहे। तिसऱ्या दिवशी आपला रवा जास्त भिजून वरती येत नाही, अगदी चिक आपला खाली राहतो आणि फक्त पाणी वरती येतं। आता पाणी काढत असताना आपल्याला रवा पाण्यासोबत यायला लागतो असं वाटलं की आपण पाणी काढायचं बंद करायचं आणि हा चिक आपला इथे खाली राहिलेला आहे। त्यानंतर याच्यामध्ये आणखी पाणी घालून आपण भिजत ठेवायचं आहे। आता तिसऱ्या दिवशी आपण रव्याचं 2 वेळेस पाणी बदलायचं आहे। सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा आपण रव्यावरचं पाणी बदलून घ्यायचं आहे, म्हणजे काय होतं आपल्या कुरडया एकदम पांढऱ्या शुभ्र होतात। आता दुसऱ्या दिवशी आपण कुरडया बनवणार असाल तर आदल्या दिवशी देखील रात्री पाणी आपण बदलून ठेवायचं आहे आणि चौथ्या दिवशी सकाळी आपण कुरडया बनवणार आहे। तर आता त्याच्यावरचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आपला चिक खाली राहिलेला आहे। आता चिक आपण मोजून घ्यायचा आहे। तर तो चिक मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे। पातेलं भरण्यासाठी मी बोटाने दाखवते इतकी जागा राहिलेली आहे आणि इतका आपला चिक तयार झालेला आहे। आता तो चिक मी परत डब्यात ओतून घेणार आहे आणि जितका चिक होता तितकंच मी पाणी घेणार आहे। तर तुम्हाला दाखवते बोटाने मोजून तितकंच मी पाणी घेतलेलं आहे। जितका चिक होता तितका आपण पाणी घेतलेलं आहे। आता ते पाणी आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेणार आहे। आता कुरडया बनवत असताना आपण नेहमी जाड बुडाचं पातेलं वापरायचं आहे, शक्यतो ॲल्युमिनियमचं पातेलं वापरायचं आहे। स्टीलचं पातेलं लवकर करपतं, त्यामुळे आपण ॲल्युमिनियमच्या पातेलाचा वापर करणार आहे। तरी ते मी पाण्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे।
त्यानंतर पाण्याला उकळी आली की चिकाची वरून पातळ अशी धार लावायची आहे आणि उकळत्या पाण्यात अशा पद्धतीनं चीक घोटून घ्यायचा आहे. आता इथे मी बेलण्याचा वापर केलेला आहे. बेलण्याने चीक आपल्याला व्यवस्थित असा घोटून घ्यायचा आहे. तर आता हा चीक ओतत असताना आपल्याला दुसऱ्या एखाद्या व्यक्तीची गरज लागते, म्हणजे एकाने वरून चीक सोडायचा आणि एकाने सतत असा हटून घ्यायचा आहे चीक. तुम्ही ही जितकी प्रोसेस फास्ट करताल तितक्या आपल्या चिकाच्या कुटळ्या होत नाहीत आणि चीक व्यवस्थित असा मिक्स होतो. तर पाहू शकता अशा पद्धतीनं सर्व चीक आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि घट्ट देखील झालेला आहे. तर अशा पद्धतीनं आपण असा हा चीक हटून घ्यायचा आहे आणि हा चीक बारीक गॅसवरतीच आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर हा चीक शिजवत असताना आपल्याला सतत असा हलवत राहायचा आहे. जर तुम्ही आधेमध्ये थांबला तर चीक आपला खालून करपू शकतो. त्यामुळे सतत आपल्याला असंच हलवत हलवत चीक शिजवून घ्यायचा आहे. तर हा चीक 10 मिनटे शिजवून घेतलेला आहे. तर मला हा चीक खूपच घट्ट वाटतोय, कारण आणखी 15 मिनटे आपण हा चीक शिजवून घेणार आहे. तर त्यासाठी मी ते गरम पाणी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मला मीठ देखील कमी वाटत आहे, म्हणून मी 1 चमचा त्याच पाण्यामध्ये मीठ टाकून विरघळवून अशा पद्धतीने पाणी घातलेलं आहे. आता चिकामध्ये जर तुम्ही पाण्याचा वापर करणार असाल तर मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एका साईडला चीक ओढून घ्यायचा आणि पातेलाच्या पुडाला पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे चीक आपला अजिबात करपत नाही. आणि तुम्ही वरून जर पाणी घातला तर ते पाणी व्यवस्थित देखील मिक्स होत नाही. तुम्ही पातेलाच्या पुडाला पाणी घातला की पातेलं खालून करपत देखील नाही आणि त्या पाण्याची वाफ होऊन आपला चीक अगदी मऊसूत असा शिजतो. या पद्धतीने जर तुम्ही चीक शिजवला तर तुमचा चीक अजिबात पातेलाला करपणार नाही आणि अगदी मऊसूत आणि घट्टसर असा आपला चीक शिजवून तयार होतो. तर ते पाणी आता आपण खाली व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता पातेलाला लागलेला सर्व चीक आपण अशा पद्धतीनं साईडनं काढून घ्यायचा आहे आणि परत व्यवस्थित अशा पद्धतीनं दाबून घ्यायचा आहे. आता हा चीक मी पातेलामध्ये अगदी व्यवस्थित असा पसरून व्यवस्थित दाबून घेतलेला आहे. आता याच्यावरती पाण्याचा हात घेऊन व्यवस्थित असा चीक दाबून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं आपण हा चीक व्यवस्थित असा दाबून घ्यायचा आहे. त्यानंतर याच्यावरती झाकण झाकून बारीक गॅसवरती 5 ते 6 मिनटे आपण वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे हा चीक आतल्या आत अगदी व्यवस्थित असा शिजला जातो, अजिबात कच्चा आधीमध्ये राहत नाही. आता तुम्ही पाहू शकता चिकाला पहिल्यापेक्षा चिकटपणा जास्त आलेला आहे आणि मऊसूत देखील आपला चीक शिजलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा आपला चीक व्यवस्थित असा शिजलेला आहे आणि चीक शिजल्यानंतर त्याचा कलर देखील अगदी ट्रान्सपरंट असा तयार होतो. तर हा चीक शिजवण्यासाठी साधारण आपल्याला अर्धा तास ते 45 मिनिटे लागू शकतात. तरी ते मी 40 मिनिटे असा चीक व्यवस्थित असा शिजवून घेतलेला आहे. आता चीक शिजला का नाही हे ओळखण्यासाठी मी पाण्यामध्ये हात ओला करून घेतलेला आहे आणि चिकाची गोळी बनवून पाहायची आहे. चीक अजिबात आपल्या हाताला चिकटत नाही, म्हणजे हा चीक आपला व्यवस्थित असा कुरडईसाठी तयार झालेला आहे. आणि जितका चीक व्यवस्थित घट्ट शिजेल तितक्या आपल्या कुरडया छान येतात. त्यामुळे मी सांगितल्याप्रमाणेच तुम्ही चीक शिजवताना पाण्याच्या प्रमाणाचा वापर करायचा आहे. आता परत एकदा चीक मी ओल्या हाताने व्यवस्थित दाबून घेतलेला आहे आणि याच्यावरती झाकण झाकून ठेवलेलं आहे. आता मात्र आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्या वाफेवरती आपण हा चीक शिजू देणार आहे. तोपर्यंत इकडे मी सोऱ्याला कुरडईची म्हणजे शेवची जी चकती असते ते बसवून आपण सोऱ्या तयार करून घेणार आहे. आता सोऱ्यामध्ये हा चीक आपण भरून व्यवस्थित असा घ्यायचा आहे. आता ह्या गरम गरम तुम्ही जितक्या कुरडया कराल तितक्या आपल्या कुरडया व्यवस्थित येणार आहेत. चीक थंड झाला की व्यवस्थित अशी कुरडयाची शेव पडत नाही, त्यामुळे चीक गरम असतानाच आपण या कुरडया करून घ्यायच्या आहेत.
आता अशा पद्धतीने मी इथे सोऱ्या भरून घेतलेला आहे। तर आता तुम्हाला या कुरडया देखील करून दाखवते। तर त्यासाठी मी उन्हामध्ये हे कापड हातरून घेतलेलं आहे। आता या कापडावरती आपण कुरडया करून घेणार आहे। तर हे बघा, तुम्ही पाहू शकता अगदी एकसारख्या आपल्या कुरडया तयार होतात। अजिबात कुरडयाची शेव आपली आधीमध्ये तुटत नाही, कारण कुरडयाचा चीक व्यवस्थित शिजला आहे, त्यामुळे कुरडयाची शेव देखील व्यवस्थित अशी पडते। जर तुमचा चीक पातळ झाला असेल तर आपली कुरडयाची शेव व्यवस्थित पडत नाही आणि ती पडली तर एकमेकांना चिकटून बसते। तर तुम्ही हे पाहू शकता अगदी व्यवस्थित असा आपला चीक शिजला आहे, त्यामुळे या कुरडया देखील एकदम छान यायला लागलेल्या आहेत। तर याच पद्धतीने आपण सर्व कुरडया घालून घेणार आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे आपल्या 2 किलो रव्याच्या सर्व कुरडया घालून तयार झालेल्या आहेत। आता एक दिवस मी उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत। सकाळी 10 वाजता या कुरडया घातल्या होत्या आणि संध्याकाळी 5 वाजता मी काढून तुम्हाला दाखवते। या कुरडया कडक उन्हामध्ये अगदी व्यवस्थित अशा सुकलेल्या आहेत आणि हाताने देखील सहज अशा निघतात। जर तुम्ही कापडावरती कुरडया घातल्या आणि सहज निघत नसतील तर तुम्ही कापड उलटं करून खालच्या बाजूने थोडासा पाण्याचा हात देऊन या कुरडया काढू शकता। आता या कुरडया मी 2 दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत। तर वाळल्यानंतर तुम्ही पाहू शकता 2 किलो रव्यामध्ये आपल्या अगदी परात भरून अशा कुरडया तयार झालेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता अगदी पांढऱ्या शुभ्र अशा कुरडया तयार झालेल्या आहेत। तर तुम्हाला या कुरडया तळून देखील दाखवते। गॅसवरती तेल एकदम कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये या कुरडया तळून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही पाहू शकता अगदी दुप्पट तिप्पट आपल्या कुरडया फुलल्या जातात आणि कुरडयाची शेव देखील अगदी वेगवेगळी अशी झालेली आहे, अजिबात कुठेही चिकटलेली नाही आणि कुरडया आपल्या अगदी व्यवस्थित अशा तयार झालेल्या आहेत। एकदम कुरकुरीत आणि चवीला देखील छान अशा आपल्या कुरडया तयार झालेल्या आहेत। तर तुम्हाला ही रव्याची कुरडई ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहता हे देखील नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।